एकत्र चालणं. श्रीधर आणि मायाचा प्रेमविवाह. श्रीधर एकेक कंपनीत काम करत होता. माया शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षिकेचं स्वप्न पाहत होती, पण लग्नानंतर ती घरातच राहिली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं. नवीन घर, नवीन संसार, साजूक पोळी भाजी, चहाचे कप आणि दोघांच्या डोळ्यांत भविष्याचं स्वप्न. पण काही महिन्यांत वास्तवानं दरवाजा ठोठावला. घराचं लोन, श्रीधरच ऑफिसमधलं प्रेशर, मायाच्या अर्धवट राहिलेल्या अपेक्षा आणि त्यात गरोदरपण. मुलगी झाल्यावर माया पूर्ण वेळ आई बनली. श्रीधर कामाच्या व्यापात हरवला. संध्याकाळी तो दमून घरी यायचा. माया दिवसभर मुलीला सांभाळून थकलेली असायची. त्यांच्यात संवाद राहिला, पण संवादात आपण कमी आणि मी जास्त झाला होता. तू बाहेर जातोस, लोकात मिसळतोस. मी फक्त चिमुकलीच्या रडण्याच्या आवाजात जगते. माया, तू फक्त घर पाहतेस. ऑफिस म्हणजे नरक झालंय. मी कधी माझ्यासाठी जगतोय का? श्रीधर. संघर्षाचा गुंता वाढू लागला. दोघंही बोलत होते, पण ऐकत नव्हते. एका दिवशी माया तापाने फणफणली. डॉक्टरांनी सांगितलं, शरीर थकले, पण मन अजून जास्त. श्रीधरला पहिल्यांदा तिचं आयुष्य जवळून दिसलं. सकाळी उठून मुलीला तयार करणं, डब्बे भरणं, घर आवरणं, दुकानात घालणं, आणि त्यात स्वतःसाठी वेळ नाहीच. रात्री श्रीधरने पहिल्यांदा चहा केला. 3 चमचे साखर. मायाला आवडतो तसा. तो कप तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाला, आपण दोघंही हरवलो होतो माया. प्रेम कमी नव्हतं, पण वेळ देणं थांबवलं होतं. त्या दिवशीपासून त्यांचा दिनक्रम बदलला नाही, पण त्यांचा दृष्टिकोन बदलला. श्रीधर आता आठवड्यातून एकदा तरी स्वयंपाक करायचा. माया थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवायची. वाचन, छंद आणि हळूहळू शिकवणं सुरू केलं. संध्याकाळी दोघं 10 मिनिटं फक्त एकमेकांसाठी राखून ठेवत. ना मोबाईल, ना तक्रारी, फक्त कपातला चहा आणि हृदयातली जपलेली साथ. 5 वर्षांनी त्यांच्या मुलीचं शाळेत पहिलं बक्षीस होतं. ती स्टेजवरून म्हणाली, आई बाबा नेहमी भांडतात, पण शेवटी दोघं चहा घेऊन हसत बसतात. म्हणून मला वाटतं प्रेम म्हणजे फक्त रोजच्या भांडणांनंतर परत जवळ येणं. सगळं हॉल टाळ्यांनी दुमदुमलं. माया आणि श्रीधर एकमेकांकडे पाहत हसले. दोघांच्या डोळ्यांत पाणी, पण मनात समाधान.